नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण नित्याची रोजच कामं करत असतो. रोजच्याच कामांना नित्याची कामं असं म्हणत असतो. नित्याची कामं तर केलीच पाहिजेत आणि ती कामं करत असताना आपण आपलं लक्ष त्या कामाकडे ठेवलं पाहिजे. खूपदा गोंधळ असा उडतो की आपण हे काम आधी करावं की ते काम आधी करावं. इतका कामाचा डोंगर असतो की एकाच वेळेला ऑफिसला जायचे असते, त्याची तयारी करायची असते. एकाच वेळेला आपल्याला कामवाली असते तिला कामं सांगायची असतात. एकाच वेळेला पोळीवाली येते तिला कामं सांगायची असतात. आणि एकाच वेळेला नवऱ्याचा डबा भरायचा असतो, मुलांचा डबा भरायचा असतो. ही सगळी कामं आपल्याला एकाच वेळेला करायची असतात. ही सगळी कामं करत असताना आपला इतका गोंधळ उडतो. मग एकही काम धड होत नाही आणि धड होत नाही. मग चिडचिड होते आणि मग चिडचिड झाला की मग टेन्शन येतं आणि टेन्शन आलं की होणारं कामही बिघडून जातं. आणि म्हणूनच ह्या कामाचं टेन्शन येऊ नये म्हणून काय करायचं ह्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पूर्णतः कल्पना येईल. तर आपण जी नित्याची जी रोज कामं करत असतो, अनेक बायका कामावर जातात, नोकरी करतात आणि त्यांना घरातलं सगळं सांभाळायचंही असतं. स्वयंपाकही त्या करत असतात. बरं, येणाऱ्या बायकांच्याही वेळा सांभाळायच्या असतात. हे सगळं करायचं असतं आणि म्हणूनच ह्या कामांचं नियोजन करणं हे अधिक महत्त्वाचं आहे. तर पहिली गोष्ट ही आहे की कामाचं नियोजन केलं पाहिजे की आपण पहिलं काम कोणतं करायचं आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी 9 वाजता निघायचं आहे, लोकल पकडायची आहे, गाडीने जायचं आहे, जे असेल काही. तर आपण आदल्या दिवशीच भाजी कोणती करायची हे ठरवावं, त्याप्रमाणे तिची तयारी करून ठेवावं, निवडून वगैरे ठेवावी, जमल्यास चिरूनही ठेवावी. कणिकही भिजवून ती टपरवेअरमध्ये बंद करून फ्रीजमध्ये ठेवावी. नंतर तुम्हाला वरणाचं जर कुकर लावायचं असेल तर आधीच तयार करून कुकरमध्ये सगळं ठेवून द्यायचं कोरडं आणि दुसऱ्या दिवशी पटकन कुकर लावून द्यायचा. कणिक भिजवलेली असते ती पटकन बाहेर काढायची दुसऱ्या दिवशी आणि एक 10 मिनिटं बाहेर काढून ठेवली की तिचं व्यवस्थित छान नियोजन करून पोळ्या करता येतात आणि प्रत्येकाची वेळ सांभाळता येते. ज्या वेळेला आपण एक काम करत असतो, दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जेव्हा आपण एका वेळेला एक काम करतो तेव्हा त्याचाच विचार करायला पाहिजे. ते काम करत असताना अरेच्या आता माझी लोकल चुकली तर बापरे किती म्हणजे घड्याळाकडे बघायचं आहे पण टेन्शन घ्यायचं नाही आहे म्हणूनच कामाचं नियोजन करायचं आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, एक काम करत असताना त्याचाच विचार करायचा आहे. त्याचाच विचार करायचा म्हणजे काय, आता भाजी ठेवली आहे तर ती जळणार नाही याची काळजी घ्यायची. त्याच वेळेला 2-4 डबे बाजूला काढून घ्यायचे म्हणजे पटापट त्या डब्यांमध्ये आपल्याला भाजी भरता येईल. पोळ्या करताय तर पोळ्यासुद्धा अशा छान मऊ लुसलुशीत व्हायला पाहिजेत, असंच त्याचं गणित असलं पाहिजे. प्रत्येक कामामध्ये तुम्ही हे लक्ष घालून काम करायला पाहिजे कारण लक्ष घालून काम केलं तरच ते काम व्यवस्थित होतं. मग ते काम ऑफिसचं असो, घरातलं असो किंवा कोणतंही असो. सध्या आता कोरोनामुळे सगळ्यांची कामं ऑनलाईन झालेली आहेत. आता ऑनलाईन कामं करत असताना त्यांना एकाच वेळेला घरही बघावं लागतं आणि एकाच वेळेला ऑनलाईन ऑफिसचं कामही बघावं लागतं. पण ऑफिसचं काम करत असताना आपल्याला कुणाचाही कसलाही डिस्टर्ब व्हायला नको किंवा डिस्टर्बन्स नको म्हणून तीही काळजी घेतली पाहिजे. मुलांना सांगून ठेवायचं की तुम्ही तुमचं सगळं जेवण खाण करून घ्या, अभ्यासाला बसा. घरातल्या प्रत्येकाला कामाला सुद्धा सूचना देऊन ठेवायच्या. घरातले जे वरिष्ठ असतील त्यांचं सगळं जेवण बनवून टेबलवर ठेवून द्यायचं म्हणजे तुम्हाला तुमच्या कामामध्ये कोणी डिस्टर्ब करणार नाही. आणि मग तुम्ही जे लॅपटॉपवरती काम करत असता ते काम तुम्ही लक्ष घालून करू शकता. कारण ह्या कामात जर चूक झाली तर त्याच्यावर तुमची नोकरी अवलंबून असते, त्याच्यावर तुमचा पगार अवलंबून असतो, त्याच्यावर तुमचं घर अवलंबून असतं. आणि म्हणूनच काम हे कोणतेही असू दे, प्रत्येक काम लक्ष देऊनच लक्ष घालूनच करायला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण जेव्हा एक काम करत असतो, असं होऊ शकतं म्हणजे की एक काम करत असताना दुसरं काम मध्ये येऊ शकतं. मग दुसरं काम मध्ये आल्यानंतर गोंधळ न उडू देता, मनाचा गोंधळ न उडू देता आपण ते काम व्यवस्थित करायला पाहिजे. मग हे कधी आणि कसं होईल, तर पहिलं काम जर तुम्ही व्यवस्थित करत असाल, लक्ष घालून करत असाल तर हे मनामध्ये एक गृहीत धरायचं की आपल्याला दुसरं जर काम आलं तर आपण नेमकं काय करू शकू. तर दुसरं काम येणार मनात हे गृहीत धरूनच आपण करायचं आहे. दुसरं काम आपल्याला मध्येच आलं तर आपण काय करायचं हे आपण मनात गृहीत धरूनच करायचं आहे. आणि म्हणूनच दुसऱ्या कामाचा आल्यानंतर पहिल्या कामाचा गोंधळ उडणार नाही अशी व्यवस्था आपण आधीच मनामध्ये करून ठेवायची. प्रत्येक कामाला आपण त्याचा एक वेळ दिला पाहिजे.
तुम्ही लॅपटॉपवर तुमचं काम करताय, तुमचा कामाचा जो वेळ आहे 10 ते 2, तो तुम्ही वेळ पूर्णतः त्यालाच दिला पाहिजे. ते काम करत असताना या कामाचा जो वेळ आहे तो वेळ व्यवस्थित देऊन ते पूर्ण केलं पाहिजे. किंवा ज्यावेळेला तुम्ही मुलांना जेवायला वाढता किंवा मुलांचा अभ्यास घेता, स्त्रीला तर असं म्हटलं जातं की ती अष्टपैलू आहे, कारण ती एकाच वेळेला पोळ्या करते, एकाच वेळेला भाजी करते, एकाच वेळेला नवऱ्याच्या मागे धावधाव करते, त्याच वेळेला मुलांच्याही मागे धावधाव करते, कोणाचं दप्तर भरून देते, कोणाचा डबा भरून देते. त्याच वेळेला घरात जर वरिष्ठ मंडळी असेल तर त्यांच्यासाठी पण नाश्त्याची सोय करते. म्हणजे म्हणून म्हणतात की स्त्री ही अष्टपैलू आहे, आणि ती खरंच आहे. पण तरीसुद्धा ती एक माणूस आहे, हे विसरून चालत नाही. तिच्याकडनंही चूक होऊ शकते, आणि म्हणूनच प्रत्येक काम आपण जे करत असतो त्याला त्याचा वेळ दिला पाहिजे. तुम्ही मुलांना जेवायला देताय ना, मग तुम्ही फक्त मुलांनाच जेवायला द्या. किंवा तुम्ही घरातल्यांची सगळी सोय बघताय, जेवण खाण्याची बघताय, तर तेव्हा त्याच वेळेला तुम्ही प्राधान्य द्या. मग त्यावेळेला तुमच्या डोक्यामध्ये कामाचे विचार नको, आणि काम करत असताना जेवणाची कशी व्यवस्था होईल किंवा दुसरं कोणी आलं नाही आहे काय, म्हणजे दुसरा कोणताही विचार नको. तर त्यावेळेला त्याच कामाला वेळ दिला पाहिजे. जेव्हा आपण एखादं काम करत असतो तेव्हा दुसऱ्या गोष्टीचा विचार न करणं ही पण तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. कारण जर दुसऱ्या गोष्टीचा विचार आपल्या डोक्यात आला तर आपलं पहिलं काम बिघडू शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आहे की स्त्रियांना मोलकरण हा खूप मोठा इश्यू असतो स्त्रियांसाठी. ती जर आली नाही तर ती बाई चलबिचल होऊन जाते. म्हणजे ती जर का लॅपटॉपवर ऑफिसचं काम करत असेल आणि जर बाई आलेली नसेल तर ती इतकी अस्वस्थ होते की तिला त्या क्षणी फक्त बाई दिसायला लागते. मग ती कामवाल्या बाईचाच विचार करते की आता ही आली नाही, बापरे आता हे काम झाल्यानंतर मग मी भांडी घासायची, आता हे कसं करू, आता भांडी केव्हा घासणार, बापरे मुलांची जेवणं व्हायची. असे जर विचार तुमच्या डोक्यात सतत येत असतील तर तुम्ही कामच करू शकणार नाही आहात. आणि म्हणूनच जेव्हा एक काम करता त्यावेळेला दुसऱ्या गोष्टीचा विचार आपल्या मनात येणार नाही, हे ठाम आपल्या मनामध्ये आपण ठरवून ठेवायचं. आला तरी तो काढून टाकायचा, नाहीतर तुमचं सगळं काम बिघडून जाऊ शकतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण काम करतो कोणतंही काम ते सावकाशीने करा. आता तुम्ही म्हणाल सावकाशीने कसं करणार, इतकी कामांची घाई असते, इतकी कामांची डोंगर आहेत, हे संपलं की दुसरं, दुसरं संपलं की तिसरं, तिसरं संपलं की चौथं, अशी सगळी कामं असतात. आणि मॅडम तुम्ही म्हणता की काम सावकाश करा. हो, तरी पण मी सांगते काम सावकाश करा. काम सावकाश करा म्हणजे समजून घेऊन करा, उमजून घेऊन करा आणि विचारपूर्वक करा, हा याचा इथे अर्थ आहे. काम सावकाश करा म्हणजे अगदी दिरंगाई करत, हळूहळू आळमटळम करत असं करा असं नाही. काम सावकाश करा म्हणजे तुमचं जे काम आहे ते लक्ष देऊन विचारपूर्वक समजून घेऊन करा. म्हणजे तुम्हाला घाई गडबड न करता केलेलं काम चांगलं केल्याचं सार्थक मिळेल. तुम्ही जर गडबडघाई केली काम करताना तर तुम्हाला त्याचं नुकसानच मिळेल, दुसरं काहीच मिळणार नाही. आणि म्हणून जे काम तुम्ही करा ते अगदी सावकाशीने करायला पाहिजे. तर आज आपण इथे ज्या काही गोष्टी पाहिलेल्या आहेत त्या गोष्टी जर आपण सगळ्या व्यवस्थित पाळल्या आणि त्याचं व्यवस्थित जर का पालन केलं तर मला वाटत नाही की कुठलीही गोष्ट करत असताना आपल्याला त्याचा त्रास होईल किंवा टेन्शन येईल किंवा चिडचिड होईल, काहीही होणार नाही याच्यापैकी. आणि म्हणूनच मला असं वाटतं की ह्या सगळ्या ज्या बाया नोकरीवर जातात, ज्या बायका नोकरीवर जातात, ज्या लेडीज नोकरीवर जातात, त्या सगळ्या लेडीजसाठी की इव्हन जे पुरुष कामावर जातात त्यांच्यासाठी सुद्धा हे एक वेळ आपण त्यांचा स्वयंपाक बाजूला घेऊ. पुरुष स्वयंपाक नसेलही करत तरीसुद्धा खरं सांगायचं तर आजकाल स्त्री आणि पुरुष असं समसमान मानलं जातं. त्याच्यामुळे आजकाल पुरुष देखील किचनमध्ये काम करू शकतो किंवा काही घरात करतात, मी बघितलेलं आहे. ते सुद्धा भाजी चिरून देतील किंवा काहीतरी करतात, म्हणजे ते निदान कुकर तरी लावतील, असं काही ना काहीतरी ते करतात. पण समजा आपण असं गृहीत धरू की नाही एखादा पुरुष स्वयंपाकघरात जात नाही किंवा तो काम करत नाही, पण त्याला त्याचं सुद्धा कामाचं हे नियोजन करता येतच ना. तेवढा एक पार्ट जर सोडला तर बाकीचं कामाचं तो नियोजन करू शकतो. आणि म्हणून हे नियोजन खूप महत्त्वाचं आहे. हे नियोजन आता पुरुषांनी कसं करायचं, तर त्यांना उद्या दुसऱ्या दिवशी जर कामाला जायचं आहे, आपण एक उदाहरण घेऊ वकिलाचं. दुसऱ्या दिवशी कोर्टात जायचं आहे वकिलाला. आता इथं उदाहरण याच्यासाठी मी हे दिलं वकिलाचं की मी जवळून पाहिलेलं आहे. वकिलांना दुसऱ्या दिवशी जी आर्ग्युमेंट्स असतात त्या आर्ग्युमेंट्सची तयारी त्यांना आदल्या दिवशी ऑफिसमध्ये बसून करावी लागतात, केलीच पाहिजेत, म्हणजे करावी लागतात. फाईल्स बाजूला काढावी लागतात. दुसऱ्या दिवशी नेमकं कोर्टाच्या समोर काय बोलायचे त्याचे पॉईंट्स काढावे लागतात. किंवा एखादा जो माणूस आहे त्याला
जॉबवर जायचं असेल तर दुसऱ्या दिवशी त्याचा काय टास्क आहे, तो टास्क त्याला कसा पूर्ण करायचा आहे, त्याचं नियोजन त्यांनी आदल्या दिवशीच करून ठेवायचं. तर अशा प्रकारे जर आपल्या कामाचं नियोजन, मग ते काम कोणतंही असू देत, ते जर आधी केलं तर आपल्याला दुसऱ्या दिवशी त्याचा त्रास होत नाही, अडचण येत नाही, मग चिडचिड होत नाही आणि मग टेन्शन तर अजिबातच येत नाही. आणि म्हणून ज्या काही गोष्टी मी इथे सांगितल्या त्या पुन्हा एकदा मी इथे रिपीट करते, त्या तुम्ही नक्की ऐका आणि त्याप्रमाणे पालन करण्याचा प्रयत्न करा. मला खात्री आहे की तुम्ही टेन्शनलेस काम कराल. तर मी सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट काय सांगितली ते म्हणजे तुमच्या नित्याचे कामाचे अगोदर नियोजन करायला शिका. त्या कामाचे नियोजन केलं म्हणजे पुढचे सगळे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होतील किंवा सुटतील. दुसरं म्हणजे जे काम चालू आहे त्याच कामाचा विचार तुम्ही करा. तिसरं म्हणजे प्रत्येक कामात लक्ष घालून ते करायला पाहिजे. जे काम तुम्ही करता त्याच्यात लक्ष घालून करा. चौथं म्हणजे दुसरं काम आयत्या वेळेला जर पटकन आपल्यासमोर आलं तर कोणताही गोंधळ न उडू देता विचारपूर्वक ते काम करा. पाचवं म्हणजे प्रत्येक कामाला त्याचा वेळ द्या. तो जर वेळ तुम्ही दिला तर तुमचं काम नक्की 100% सक्सेसफुल होणार, यशस्वी होणार. सहावं म्हणजे एक काम करत असताना त्यावेळेला त्याच कामाचा विचार करायला हवा. दुसऱ्या कामाचा किंवा दुसऱ्या गोष्टींचा विचार त्यावेळेला मनात यायला नको. आणि सातवं म्हणजे कोणतंही काम हे सावकाशपणे विचारपूर्वक करा, म्हणजे कामामध्ये कोणतीही अडचण येणार नाही आणि ते काम व्यवस्थित होईल. आणि जेव्हा काम आपलं व्यवस्थित होतं ना तेव्हा त्याचा आनंद वेगळा असतो, त्याचं सार्थक केल्याचं समाधान आपल्याला मिळतं. आणि म्हणून अशा प्रकारे ह्या सगळ्या कामांचं मूळ काय आहे तर नियोजन करणे. म्हणून त्याचं जे मूळ आहे म्हणजे बघा, आता आपण एखादा जेव्हा आपल्याला समजा आता गुलाब लावायचा आहे तर आपण काय करतो, एकतर गुलाब विकत आणतो किंवा मग गुलाबाचं जे म्हणजे प्रत्येक झाड हे मुळापासून सुरू होतं. त्याची मुळं जर चांगली असतील तर ते झाड छान बहरतं. त्या मुळांना जर आपण खत पाणी घातलं तर ते झाड छान बहरतं, त्याला छान फुलं येतात, नाही का. तसंच आहे, आपण जर आपलं मूळ म्हणजे मूळ काय आपलं तर कामाचं नियोजन, या मुळाला जर आपण खत पाणी घातलं तर आपल्या पुढचं जो वेल आहे ना कामांचा तो बहरेल, त्याला छान पालवी फुटेल, त्याला छान फळं येतील, फुलं येतील आणि मग तो जो बहरलेला वेल असतो ना आपल्या कामाच्या नियोजनाचा तो खूप छान वाटेल बघायला. आणि म्हणूनच आपण हे नक्की करायला हवं. मी इथेच थांबते. धन्यवाद.